शुक्रवारची कहाणी जिवतीची. एका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईण, मला नारळी वारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाला पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करेन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षण सर्व मुलाचेच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असे एक गुप्त भुयार तयार करा. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असा ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस जात होते त्याचप्रमाणे डोहाळाचं डंब केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुनीला बोलावणं आलं. त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल, असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली. मुलगा झाला. सुईणने एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला आणि तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिने तांदूळ उडवावे. ते ह्या मुलाच्या डोक्यावर येऊन पडावे. हिरवं लुगडं नेसणं वर्ज, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज, कालीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं. तांदूळाचं धुलं वलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा याची नजर तिच्यावर पडली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासाच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भिल काय. हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. आईपासून काशीत जाण्यास परवानगी घेतली आणि राजा काशीत जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी किंवा 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मिलं वाटेत पसरलं आहे. जिवती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी आणि जिवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळं आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे त्यांचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ झाली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाने विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाचं मामन केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कुणीही चूल पेटवणार नाही, सगळ्यांनी जेवायला यायचं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळले तरच जेवायला ये. राजानं कबूल केलं. जिथं तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणत आली. पुढे पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. आईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. ह्या त्याच्या तोंडात उडाल्या. तो हाची तपेलीत ठेवून रुसून निजला. काही केल्या ओठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय.
तिनं सांगितलं, ती तुझी खरी आहे, मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यांना आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तर अशी ज्योती तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सफळ संपूर्ण.